आय न्यूज. माझ्या राजाचं औक्षण होत आहे. आजचा दिवस संबंध मराठी जनतेसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस. कारण काय तर माझा राजा सोनेरी किल्ल्यावरती जन्माला आला आणि म्हणून अभिराज्य अस्तित्वात येण्यासाठी हजारो मावळ्यांनी आपल्या रक्त सांडून ही स्वराज्याच्या भूमीचं सिंचन केलं. तेव्हा तुमच्या आमच्यासारखी मंडळी या ठिकाणी स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे. मान्यवर समोर इकडे सर एक मिनिट समोर बघा. हाराला हात लावा. नाही हाराला हात लावा. बघा इकडे समोर. सर्व मान्यवरांसोबतच सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वृंदांना एक विनंती आहे.
इकडे शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी अखंड लक्ष्मीकृत वज्रजुडा अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब मासाहेब जिजाऊ साहेबांचा मासाहेब जिजाऊ साहेबांचा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित राजगोविंद सर्जा रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा नमो पार्वते पते हर 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 मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयजी मेदने सर यांना आमंत्रित करतो। सर्वप्रथम आपल्यामध्ये या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले दोन्ही वक्ते यांचं मी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक आणि सटाणा महाविद्यालय यांच्यातर्फे या ठिकाणी सहर्ष त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही 19 फेब्रुवारी या दिवशी 2001 सालापासून आपण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी साजरी करत असतो। शिवजयंतीचा जो काही इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे। सर्वप्रथम शिवजयंती उत्सव हा महात्मा फुले यांनी सुरू केलेला आहे आणि त्यानंतर या उत्सवाला खरी सुरुवात जी झाली ती लोकमान्य टिळक यांच्यापासून। त्याचा उद्देश एकच होता की जे काही जुलमी इंग्रज सरकार आहे या जुलमी इंग्रज सरकाराविरुद्ध लोकांना एकत्रित करणे आणि उठाव करणे आणि लोकांमध्ये स्वराज्याची चेतना जागवणे हा तो उद्देश होता। महाराष्ट्रातून बघता बघता हे वादळ संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी पसरलं। 19व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये सर्वप्रथम शिवजयंती ही महाराष्ट्राबाहेर बंगालमध्ये त्या ठिकाणी साजरी केली गेली आणि ज्यावेळेस लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी त्या ठिकाणी नियोजित केली होती ती रोखण्याचं काम या शिवजयंतीच्या रूपाने त्या ठिकाणी झालेलं आहे। मी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज
यांना मी विनम्र अभिवादन करेल. मी जास्त या ठिकाणी, कारण वक्ते आपल्याकडे 2 वक्ते आपल्याकडे आहेत आणि दोन्ही वक्ते हे सर्व जे काही छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाचं जे काही वादळ आहे, ह्या वादळाला वाहून घेतलेले हे दोन्ही नेते आहेत, ज्यांनी आपलं सर्व सामदाम भेद हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं कर्तव्य आणि त्यांचं काम हे महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत आणि विदेशापर्यंत त्या ठिकाणी पसरवण्याचं काम या दोन्ही महतींनी या ठिकाणी केलेलं आहे. मगाशी प्राध्यापक अमित निकम यांनी यांचा थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. तरी सुद्धा मी या ठिकाणी जे काही आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत या पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी करून देत आहेत. पहिले जे पाहुणे आहेत डॉक्टर श्रमिक चंद्रशेखर गोजम गुंडे, ज्यांनी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान हे त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि त्या प्रतिष्ठान मार्फत संपूर्ण देशभर, नुसतं महाराष्ट्रच नाही, संपूर्ण देशभर जे काही गड किल्ले आहेत ह्या गड किल्ल्याचा अभ्यास, त्यांचा दौरा आणि त्यांचा जीर्णोद्धार कसा करता येईल यासाठी ते सतत त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. सरांनी आतापर्यंत जवळपास 2300 किल्ले पादाक्रांत केलेले आहेत. सरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे काही समुद्री महत्व किंवा दुर्गांचे लष्करी महत्व या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये PhD सुद्धा केलेली आहे. 1 जून 2008 साली त्यांनी सह्याद्री प्रतिष्ठान त्या ठिकाणी स्थापन केलं आणि हे प्रतिष्ठान त्या ठिकाणी स्थापन करून ते थांबले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर जे काही गड किल्ले आहे त्यांचा जीर्णोद्धार करण्याचं काम हे सामाजिक सहकार्यातून, कुठल्याही प्रकारची शासकीय मदत न घेता एक सामाजिक कार्य लोकांसमोर ठेवून लोकांच्या सहभागातून त्यांनी जीर्णोद्धार करण्याचं काम केलेलं आहे. 30 मार्च 2016 ह्या एकाच वेळी सरांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील 350 गडावर आपला जो काही पवित्र असा भगवा ध्वज आहे, हा भगवा ध्वज त्यांनी फडकवला आहे आणि त्याची जी काही नोंद ही लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकात त्या ठिकाणी झालेली आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपास 20 गड किल्ल्यांचे जे काही प्रवेशद्वार आहे हे त्या ठिकाणी सागवानी बनवले आहेत. सरांच्या माध्यमातून आपल्याला या सर्व त्या गोष्टी आपल्या समोर येणार आहेत. दुसरे जे वक्ता आहेत ते वक्ते आपले नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथील आहेत, डॉक्टर नरेंद्र आबा पाटील. संभाजी महाराज प्रतिष्ठान हे त्या सरांनी त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि सर सायकलिंगची जी काही त्या ठिकाणी मुवमेंट आहे, ही सायकलिंग चळवळ ही कशी पुढे नेता येईल आणि त्यातून समाजाचं, माणसाचं आरोग्य कसं आपल्याला चांगलं करता येईल, ते तर स्वतः डॉक्टर आहेच, परंतु त्या माध्यमातून त्यांनी सायकलिंग हा मोठा छंद त्यांचा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर आजपर्यंत त्यांनी जवळपास बऱ्याचशा गरीब गरजू अनाथांकरिता त्या ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. बहिशाल मंडळातर्फे जवळपास 1000 च्या वरती विविध महाविद्यालयामध्ये त्यांनी व्याख्यानं दिलेली आहे. गेल्या 9 वर्षामध्ये त्यांनी सायकलिंगच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 86,000 किलोमीटर एवढा सायकल प्रवास त्यांनी केलेला आहे. जानेवारी 20 मध्ये ज्यावेळेस करोना
येऊ घालत होता त्याच वेळेस त्यांनी पानिपत ते नाशिक हे 1400 किलोमीटरचं अंतर 9 दिवसात त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर शेगावच्या 8 वेळा वारी, शिवसेनेची 3 वेळा वारी, अष्टविनायक दर्शन 4 दिवसात 850 किलोमीटर त्यांनी केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला श्वासोश्वास घेणं, ऑक्सिजनची ज्या ठिकाणी कमतरता आहे अशा मनाली लेह लडाखमध्ये सुद्धा सरांनी 18,500 उंचीवर त्या ठिकाणी सायकलिंग आपल्या जवळपास 75 सायकल वीरांसमोर 570 किलोमीटरचं अंतर हे त्यांनी पार केलेले आहे. अशा अनेक मोहिमा त्यांनी सायकल मोहिमा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांवर जर आपल्याला खरोखर ऐकायचं असेल छत्रपती संभाजी महाराज तर आपण डॉक्टर आबा पाटील यांचंच व्याख्यान आपण त्या ठिकाणी ऐकावं. मगाशी दोन्ही वक्ते मला त्या ठिकाणी म्हणत होते की विद्यार्थी चुळबुळ करायला लागतात तर आम्ही साधारणतः 30 ते 40 मिनिटं त्या ठिकाणी बोलू का. तर मी सरांना आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही जितका वेळ बोलाल तितका वेळ एक जरी विद्यार्थी आमचा एक जरी सेवक त्यांच्या जागेवरून उठला तर आपण त्या ठिकाणी आपलं भाषण त्या ठिकाणी थांबवा. ऐकायचं ना आपल्याला. कोणीही विद्यार्थी त्या ठिकाणी जागेवरून उठणार नाही. आणि जे काही आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना ऐकत आलेलो आहे, खरोखर आपल्याला अजून त्यांचा चांगला अभ्यास करायचा असेल, या गड संवर्धन मोहिमेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण दोघांचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्याख्यान त्या ठिकाणी ऐकावं. मगाशीच आपले LMC चेअरमन बदाने बापू त्या ठिकाणी सांगत होते की त्यांची कन्या साऊथ आफ्रिकेमध्ये त्या ठिकाणी राहते आणि जोहान्सबर्गमध्ये. आणि त्या ठिकाणी छावा हा जो काही सध्या संभाजी महाराजांवर जो काही चित्रपट चालू आहे तर जोहान्सबर्गमध्ये सुद्धा त्या मूवीसाठी प्रचंड अशी त्या ठिकाणी गर्दी आहे. यावरून आपल्याला महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तव्य हे आपल्या समोर येईल. परत एकदा मी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर एक विशेष अभिमानाची अशी गोष्ट, केवळ प्राध्यापक आणि विद्यार्थीच नाही तर आमच्या महाविद्यालयातील जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत ते सुद्धा शिवविचार गावागावापर्यंत पोहोचवण्यात मागे नाही. एक छोटेखानी सत्कार या ठिकाणी करू इच्छितो, तो म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी कार्यकारिणी आहे, आदरणीय श्रमिक सरांनी स्थापन केलेल्या सह्याद्री फाउंडेशन जे काही आहे त्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवरती सदस्य म्हणून आमच्या महाविद्यालयातील संकेत दगाजी कापडणीस यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा सुद्धा आदरणीय गोजमगुंडे सर, डॉक्टर आबा पाटील, शालनताई सोनवणे यांनी या ठिकाणी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संकेत कापडणीस दादासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊयात. सह्याद्री प्रतिष्ठानचं कार्य हे गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण हे गडकोट आणि किल्ले हे केवळ पर्यटन स्थळ नाहीत तर तमाम भारतीयांसाठी असलेले दीपस्तंभ आहेत असं मी मानतो. पोरं असतात पाखरासारखी निळ्याशा राबाळात विहरणारी, पोरं असतात घोरपडीसारखी घट्टपणे आपल्या ध्येयाला चिकटून राहणारी, पोरं असतात हरिणासारखी दुडू दौडणारी, तर पोरं असतात वाघासारखी डरकाळा सुद्धा फोडणारी. सटाणा महाविद्यालयाच्या सर्व वाघ आणि वाघिणींना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. मुलगा जेव्हा पहिलीला दाखल केला जातो
तेव्हा त्याला अ आई शिकवलं जातं. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तो 5वीला जेव्हा दाखल केला जातो तेव्हा त्याला इंग्लिश ABCD शिकवली जाते. 5वी ते 10वीचं पाठ संपवल्यानंतर 11वी 12वीला जेव्हा जातो तेव्हा तो आर्ट्स कॉमर्स सायन्सला विद्यार्थी ऍडमिशन घेतो. त्याच्यावरून त्याची प्रतवारी ठरत असते. ती उंची किती करायची त्याच्या ह्या विविध पैलू त्याला पाडलायचे कसे हे त्याच्या शैक्षणिक अवस्था ठरवल्या जातात. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर भगव्या झेंड्यांनी जे आमचं स्वागत केलं त्याच्यामुळे आमची स्वतःचीच उंची वाढून गेली. गेटपर्यंत जाताना बघितलं दुतर्फा शेकडोच्या संख्येने फेटे घातलेले वाघ आणि वाघिणी हातामध्ये फुलं घेऊन आमच्या स्वागताकरता उभे होते. सोनोने ताईंची वाट बघता बघता पालखी आतुरलेली होती. कधी ताईंचा खांदा एकदा त्या पालखीला लागेल आणि माझ्या राजाचं आगमन ह्या मंडपामध्ये होईल. आणि जेव्हा एका ताईनं त्या ठिकाणी छत्रपतींची गारद म्हटली, उंची वाढली गेली, स्टो होता त्याला हवा भरली गेली, स्टोची वात पेटत गेली. निकम सरांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी झोप पेटवली. आणि इथं आल्यानंतर निकम सरांनी ज्या काही उंचीवर हा कार्यक्रम नेऊन ठेवला, आता त्या उंचीचं पुढं कसं जायचं हा श्रमिक सरांना मला प्रश्न पडला. ज्यांनी या ठिकाणी माझी ओळख करून दिली ते आदरणीय मेदने सरांनी सांगितलं मी डॉक्टर आहे. गोजमगुंडे सर पण डॉक्टर आहे. डॉक्टर 3 प्रकारचे असतात. पहिला डॉक्टर असतो माणसांचा, दुसरा डॉक्टर असतो जनावरांचा, तिसरा डॉक्टर असतो साहित्याचा. शिक्षक वर्ग बसलेत, श्रमिक सर बसलेत, साहित्याचे डॉक्टर. ते साहित्याचे डॉक्टर आहे, मी माणसांचा डॉक्टर आहे. कोणाला कधी कुठं इंजेक्शन द्यायचं, कसं इंजेक्शन द्यायचं ते मला माहिती आहे. आणि माईक आता आमच्या दोघांच्या ताब्यात आहे. 5 वाजेपर्यंत आम्ही माईक काही सोडत नाही. आडनाव माझं पाटील आहे. पाटील जनरली आतापर्यंत 3 ठिकाणी शोभून दिसलेले आहेत. पहिला पाटील शोभून दिसलाय कुस्तीच्या फडात, दुसरा पाटील शोभून दिसलाय उसाच्या फडात, आणि तिसरा पाटील दाखवलाय शोभलेला तमाशाच्या फडात. निकम सरांनी हा पाटील तुमच्या पुढे या महाविद्यालयाच्या फडात आणून उभा केलाय. किती फडफड करेल माहित नाही. छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी त्यांचं गुणगान ऐकण्यासाठी आपण सर्वजण जमलेले आहोत. दूरभर कुठेतरी एखादी ललकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की, आणि कधी नकळत आपल्या तोंडातून जय शब्द बाहेर पडतो, आपल्याला कळत नाही. कुठेतरी दूरवर एखादा जय भवानीचा जागर होतो आणि जय शिवाजी शब्द कधी नकळत आपल्या तोंडातून बाहेर पडतो, हे देखील आपल्याला कळत नाही. जणू ही माती इथं जन्माला घालतानाच शिवाजी हे अक्षर आपल्या कपाळावर कोरून पाठवते की काय असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. कधीतरी शिवाजी हे नाव उलट वाचा. नाव होतं जीवाशी. जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला तोच शिवाजी. एकदा छत्रपतींच्या नावाचा जय जयकार करूया आपण. जरा आवाज इथून सटाणा शहरापर्यंत गेला पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की, खंडेराव महाराज की, सप्तशृंगी माता की, देव अमृतदास महाराज की, चालू पिनार की. आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. बोलणारा काय बोलतो त्याच्याकडे कान आपल्या आतुरतेने असले पाहिजे. इथून मागचं जे झालं, इथून पुढच्या आयुष्यात तरी कुणाचाही जय करू नका. ज्याचा जय जयकार करायचा त्याचाच खुल्या अर्था खुल्या दिलाने जय जयकार करा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवणीवर एक भव्य पहाट झाली. जिजाऊंच्या पोटीस
पुत्ररत्न जन्माला आले आणि ह्या पुत्राचं नाव ठेवायचं काय? आई शिवाईच्या कृपेनं पुत्ररत्न झाले म्हणून या पुत्राचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला तो शिवाजी. उनपुरं 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवरायांना लाभलं आणि या 50 वर्षामधलं निम्म आयुष्य गड किल्ले बांधण्यात गेलं आणि निम्म आयुष्य बांधलेले गड किल्ले राखण्यात गेलं. छत्रपती शिवाजी महाराज रांगायला लागले, बोलायला लागले, चालायला लागले, पळायला लागले आणि माँसाहेब जिजाऊंच्या नेतृत्वाखाली, देखरेखीखाली शिवरायांचं शिक्षण सुरू झालं. छत्रपती शिवराय कुठल्या शाळेमध्ये गेले नव्हते, कुठल्या महाविद्यालयामध्ये गेले नव्हते, कुठल्या विद्यापीठामध्ये शिकलेले नव्हते. छत्रपती शिवराय शिकलेले होते माँसाहेब जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये. आणि माँसाहेब जिजाऊंनी बाळपणीच त्यांना शिक्षणाचं बाळकडू दिलेलं होतं. पुस्तक वाचल्याशिवाय मस्तक सुधारत नाही आणि सुधारलेलं मस्तक कधी कुणापुढे नतमस्तक होत नाही. उभ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवराय, आई भवानी आणि माँसाहेब जिजाऊ यांच्याशिवाय कधी कोणापुढे नतमस्तक झाले नाही. शहाजीराजे बंगळुरात होते आणि त्यांना भेटण्यासाठी माँसाहेबांसह बाळराजे शिवबा बंगळुरामध्ये दाखल झाले. काही दिवसांचा कालावधी त्यांनी बंगळुरामध्ये काढला आणि पुणे, सुपे, इंदापूर, चाकण आपल्या 4 परगण्यांची जहागिरी सांभाळण्यासाठी छत्रपती शिवराय बाळवयामध्ये पुण्याला येऊन दाखल झालेत. येताना त्यांच्या सौम्यत 2 वस्तू होत्या शहाजीराजांनी दिलेल्या. पहिला होता स्वराज्याचा जरी पटका आणि दुसरी होती राजमुद्रा. शहाजी राजांच्या वतीनंच या 4 परगण्यांची देखरेख करण्यासाठी जहागीरदार म्हणून छत्रपती शिवरायांचं आगमन झालेलं होतं. जरी पटका घेऊन आलेले होते आणि स्वराज्याची राजमुद्रा होती. जे स्वप्न स्वराज्य स्थापनेचं शहाजी राजांनी बघितलं होतं ते त्यांना पूर्ण करता आलं नाही आणि त्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा कानमंत्र घेऊन शहाजी राजांनी पुण्याच्या जहागिरीमध्ये शिवबांना धाडलेलं होतं माँसाहेब जिजाऊंच्या समवेमध्ये. आणि हे स्वप्न सत्यात उतरवायचं काम करायचं होतं माँसाहेब जिजाऊंना. जी राजमुद्रा समवेत दिलेली होती त्या राजमुद्रेवर लिहिलेलं होतं प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शहासुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपत्रेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी शहाजी पुत्र शिवाची ही लोककल्याणकारी मुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. आणि मग जहागिरीचा कारभार बघता बघता अवघा 12 मावळाचा मुलूक शिवबांनी आपल्या पायाखाली पालथा घातला. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आणि तोरणा किल्ल्यावर उभं राहत असताना समोर मुरुंब देवाचा डोंगर त्यांच्या नजरेस पडला. किल्ल्यावर गेल्यानंतर थोडंफार जुजबी बांधकाम त्यांच्या नजरेस पडलेलं दिसलं आणि मुरुंब देवाचा डोंगर अशा ठिकाणी होता त्याच्या भोवताली जवळपास 8 किल्ल्यांचा मुलूक शिवबांच्या नजरेखाली दिसत होता. शिवबांनी त्या किल्ल्याचं बांधकाम करायला सुरुवात केली. तोरणावर सापडलेल्या घागरी, धनाच्या घागरी किल्ल्याच्या बांधकामात वापरल्या आणि राहण्यासाठी स्वराज्याची पहिली निवड केली. राजधानीची पहिली निवड झाली किल्ले राजगड. मुरुंब देवाच्या डोंगराला नाव दिलं गेलं किल्ले राजगड. राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड. 1645 ते 1672 तब्बल 25 वर्षाचा कालावधी शिवबांनी आपल्या आयुष्यातला किल्ले राजगडावर घातला. शिवबांच्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले राजगड. अफजल खानाच्या वधाच्या वेळेस राजगडावरूनच राजगडावरूनच अफजल खानाच्या वधाकरता शिवरायांनी प्रतापगडाच्या दिशेने आपलं पाऊल ठेवलेलं होतं. आग्र्याची सुटका असेल, रायगडावरची स्वराज्याची दुसरी राजधानी हलवायची असेल, अनेक घटनांचा साक्षीदार किल्ले राजगड. छत्रपती शिवरायांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 350 गडकोटांचं बांधकाम केलं. नुसतं बांधकाम केलं नाही तर त्या गडकोटाच्या उंचीची माणसं उभी केली तेव्हा स्वराज्य स्थापन झालंय. तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी एक एक माणूस घ्या तुम्ही. गडकोटांची स्पर्धा करणारी आणि या बेला गाभाराची स्पर्धा करणाऱ्या उंचीची माणसं तयार केली. तानाजी उमरटगावचा प्रेम कसं करावं हे छत्रपती शिवरायांनी दाखवलं. लाल महालाच्या बाहेर भेटायला आलेला तानाजी एका थापेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून शिवबांच्या भेटीसाठी आलेला होता. आणि सहजपणाने रायबाच्या लग्नासाठी आमंत्रण देण्यासाठी राजगडावर गेलेला तानाजी आणि समोर बसलेला
समोर बघत असलेल्या कोंडाण्यावरचं हिरो निशाण जेव्हा फडकताना दिसत होतं तेव्हा मासाहेब खंत व्यक्त करीत होत्या आणि शिवबांना सांगत होत्या हे भगवा निशाण या ठिकाणी फडकवायचंय. आणि तानाजीने सांगितलं अरे ताना असताना शिवबा राज तुमचं जाण्याचा उद्देश बिलकुल ठेवायचा नाही. पहिले शिवबा तिथं तानाजी जाईल, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं असं म्हणून गेलेला ताना परत रायबाच्या लग्नाला आलाच नाही. मृत्यूच्या दारात शिवबा राजांच्या एका शब्दासाठी जाणाऱ्यांची फौज आपल्याला बघायला मिळते स्वराज्यामध्ये शिवबा राजांच्या काळामध्ये. आणि आपण जेव्हा सहलीला जातो तेव्हा आई म्हणते आपल्याला बाळा पुढे बसू नको, पुढून जर गाडी ठोकली तर तुझा जीव धोक्यात येईल, मागून गाडी ठोकली तर तुझा जीव धोक्यात येईल, तू मध्यभागी बैस बाळा, तू सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि शिवबांच्या काळामध्ये लोक जायचे मरणाच्या दारामध्ये जायचे, मृत्यूला कवटाळाला जायचे. म्हणून स्वराज्य उभं राहिलं. प्रेम कसं करावं हे शिवबा राजांनी दाखवून दिलं. एका महाविद्यालयामध्ये मी गेलो होतो गॅदरिंगच्या निमित्तानं आणि तिथं एक कविता ऐकवली गेली मला. प्रेमाला उपमा नाही, प्रेमाला उपमा नाही, उपम्याला गहू नाही, गव्हाला पाणी नाही, पाण्याला मोटर नाही, मोटरीला वीज नाही, वीज बिल भरायला पैसा नाही, पैशाला शिक्षण नाही, शिक्षणाला कॉलेज नाही, कॉलेज नाही तर कॉलेजला मुली नाही, मुली नाही म्हणून प्रेम नाही, म्हणून प्रेमाला उपमा नाही. ही प्रेमाची व्याख्या आम्ही करून ठेवलेली आहे. स्वराज्य उभं राहिलं ते असं नाही राहिलं. वयाच्या 16व्या वर्षी किल्ले राजगडाचं बांधकाम शिवरायांनी केलं. सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती 3 माचांचं त्या ठिकाणी भले भक्कमपणे बांधकाम केलं, पाण्याची व्यवस्था केली. एवढंच नव्हे तर वयाच्या 16व्या वर्षी राजगड बांधलेला माझ्या राजांनी त्या काळात टॉयलेटची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आज सुद्धा फ्लश टॉयलेट्स वापरता येईल असं बांधकाम आपल्याला किल्ले राजगडावर बघायला मिळतं. हागणदारी मुक्ती कधी केली माझ्या राजांनी? त्या काळामध्ये. आजकाल शासनाला भिंतीवर लिहून सांगावं लागतं शौचालय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास करी. दुर्दैवाची गोष्ट आहे. छत्रपती शिवरायांनी पाण्याच्या थेंबाला महत्व दिलं. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना शिवरायांनी राबवली आणि आमच्या भागामध्ये म्हटलं जातं पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पनाच आम्ही विसरून गेलो आणि आम्ही लक्षात ठेवलं याची अडवा आणि त्याची जिरवा. अफजल खान स्वराज्यावर चालून आलाय. उन्हपुरत तिशीतले सुद्धा शिवराय नव्हते आणि अफजल खान आल्यानंतर बलाढ्य सरदार आदिलशाही दरबारामधला मग त्याला सामोरं जायचं कसं? शिवराय कुठे घाबरले नाहीत, कुठे पळून गेले नाहीत, कुठे एखाद्या गुह्यात जाऊन लपले नाहीत. अफजल खानाचा मानसशास्त्रीय पद्धतीने शिवरायांनी अभ्यास केला, सायकोलॉजिकल स्टडी. शिवराय हे फक्त राजे नव्हते, जगात अनेक राजे महाराजे होऊन गेलेत, बादशाह सम्राट होऊन गेलेत. अतिशय बोटावर मोजणाऱ्या इतक्या राजांची संख्या आपल्या लक्षात आहे. त्याला कारण एकच आहे, शिवरायांनी जनतेसाठी राज्य उभं केलं, रयतेचं राज्य उभं केलं. वाई पंढरपूर मार्गे नासधूस करत, तुळजापूर मार्गे नासधूस करत, गावाच्या गावं जाळत स्वराज्यावर आक्रमण करून येऊ लागलाय अफजल खान. आणि मग राजांनी करावं काय? राजे राजगड सोडून प्रतापगडावर येऊन दाखल झालेत. कशा करता की राजगड ते प्रतापगड हे जे अंतर आहे याची नासधूस होऊ नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून शिवराय येऊन पोहोचले किल्ले प्रतापगडावर. प्रचंड मोठी फौज आहे, 40,000ची फौज. शिवरायांकडे जुजबी फौज होती. आणि मग शिवरायांनी या ठिकाणी ठरवलं अफजल खानाला सामोरं जायचंय ना, हे शक्तीने नाही जायचं, युक्तीने सामोरं जायचं. अरे आपला वाढवता नाही आलं तरी चालेल पण लोकांचं कमी करून त्याला पंक्चर करण्याचं काम, ही रणनीती, हा शिवमंत्र छत्रपती शिवरायांनी आपल्या अंगीकारलेला होता. 40,000ची फौज घेऊन निघालेला अफजल खान शिवरायांच्या भेटीसाठी जेव्हा येऊन दाखल झाला माचीवर तेव्हा फक्त 10 लोकांना घेऊन आलेला होता. 40,000 10. आपलं वाढवता नाही आलं तरी चालेल पण दुसऱ्याचं कमी करायचं. अफजल खानाला आवडतं काय? उंची रत्न आवडतात, अत्तर आवडतात, शामियाना आवडतो, मखमल आवडतं, जाजम आवडतं. आणि त्या पद्धतीचा शामियाना शिवाजी महाराजांनी उभा करून ठेवलेला होता. तारीख होती 10 नोव्हेंबर 1659
अफजल खानाच्या भेटीसाठी शिवरायांनी निवडलेला दिवस होता आणि माचीवर ठरलेल्या त्या 10 अंगरक्षकांसह भेट घ्यायची. भेटीच्या वेळेस शामियानाची पद्धत अशी पद्धतीने निवडलेली होती की ज्या वेळेस भेटीसाठी गळा भेट होईल त्यावेळेस शिवरायांच्या डोळ्यासमोर मागची बाजू येईल आणि अफजल खानाच्या डोळ्यासमोर सूर्याची किरण येतील. वेळ निवडलेली होती दुपारची आणि भेटीला निघण्याची वेळ झाली. माझा जिजाऊंनी सांगितलं होतं कैसही करून अफजल खानास मारणे आहे, कैसही करून अफजल खानास मारणे आहे. हाच अफजल खान शहाजी राजांना बेड्या ठोकणारा विजापूरमध्ये, हाच अफजल खान कनकगिरीच्या वेढ्यामध्ये, कनकगिरीच्या लढाईमध्ये संभाजी राजे ज्या शिवरायांच्या थोरले बंधू होते त्यांना ऐन वेळेवर कुमक पाठवली नाही म्हणून संभाजी राजांना मृत्यूच्या दाढेत लोटणारा हाच अफजल खान. पण निघण्याच्या वेळेस शिवरायांच्या मनामध्ये शंकेची पाल कुचकुचली आणि त्यांनी मासाहेबांना विचारलं, मासाहेब यदा कदाचित अफजल खानाच्या ऐवजी आम्ही मारलं गेलो तर, अफजल खानाच्या ऐवजी आम्ही मारलं गेलो तर. अरे कळवली सौदामिनी आणि सांगितलं तुम्ही मारले गेले, संभाजी मारला गेला आणि तुम्ही जर मारले गेले तर मी समजेल मी निपुत्रिकच जन्माला आली, माझ्या पोटी जन्माला बाळच आलं नाही. हे सांगणारी सौदामिनी म्हणजे मासाहेब जिजाऊ. जिजाऊ जन्माला येते म्हणून शिवबा जन्माला येतात आणि शिवबा जन्माला येतात म्हणून स्वराज्य घडतं. शिवबा होणं सोपं नाही, त्यापेक्षा शिवबाची जिजाऊ होणं हे अवघड आहे. काय समजलं पाहिजे? अरे रस्त्याने चालताना प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी हे जोपर्यंत तुम्ही जिजाऊच्या नजरेने बघत नाही तोपर्यंत स्वराज्य घडत नाही आणि स्वराज्य घडत नाही तोपर्यंत तुम्हाला पुन्हा स्वराज्याचे स्वप्न पडणार नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. निघाले शिवराय मजल दर मजल करत अफजल खानाच्या भेटीसाठी. शिवरायांना समोर दिसलाय सय्यद बंडा आणि शिवरायांच्या समेत होता जीवा महाला. मायक्रो प्लॅनिंग कसं करावं याचं उत्तम उदाहरण देते ही प्रतापगडाचा रणसंग्राम. रणनीती कशी आखावी याचं उत्तम उदाहरण, नियोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम. शिवरायांनी माणसं नेमून दिलेले होते. नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली फौज उभी केलेली होती आणि प्रतापगडाच्या जंगलामध्ये जागोजागी माणसं पेरून ठेवलेले होते. तत्पूर्वी शिवरायांनी एक घटना अगोदर करून ठेवलेली होती. 3000ची रिकामी फौज आपल्या फौजेमध्ये भरून ठेवलेली होती आणि नेताजी पालकर शिवरायांना प्रश्न विचारतायत, राजा स्वराज्याचा खर्च ना जवळपास रिता व्हायला आलाय, मग ही 3000ची घोगीर भरती का करून ठेवली? शिवरायांनी सांगितलं, थांबा नेताजी, योग्य वेळी तुम्हाला आम्ही उत्तर देऊ. गडावरच्या महादरवाजापासून तर शामियानाच्या दरवाजावर असलेल्या प्रत्येक पहारेकऱ्यापर्यंत प्रत्येक अंगरक्षकाला आपापलं काम दिलं होतं. मी मेलो तरी चालेल, तू तुझं काम करायचं. जीवा महालाला सांगून ठेवलं होतं, तू तुझं लक्ष फक्त द्यायचं सय्यद बंडावर. आम्हास घात झाला तरी चालेल पण तुझी नजर सय्यद बंडावरून हलवू द्यायची नाही. बाहेरच्या अंगरक्षकाला सांगितलं होतं, जेव्हा खान मारला जाईल तेव्हा कपडा फडकायचा. तो कपडा फडकून महादरवाजावर असलेल्याने रणशिंग फडकायचं, रणशिंग वाजवायचं. रणशिंगाची दुमदुमी दुमली की तोफखाना आल्याने त्यांनी तोफखाना उडवायचा. तोफेचा बार ऐकल्यानंतर जंगलामध्ये लपलेल्या सगळ्या सैन्यांनी खानाची फौज कापून काढायची. प्लॅन ठरलेला होता, प्रत्येकाला काम वाटून दिलेलं होतं. तू इतिहासाची कॉपी आणायची ना, इतिहासाचीच कॉपी आण, भूगोलाची आणू नको, नाही तर इतिहासाच्या पेपरला जाशील आणि भूगोलाचं पुस्तक फाडून आणशील. हे आपण नियोजन करतो, बरोबर ना? आले मजल दर मजल करत आणि जेव्हा सय्यद बंडा दिसला तेव्हा राजाने सांगितलं, सय्यद बंडाला बाजूला करा. आता इथे एक महत्वाची घटना तुम्ही फक्त लक्षात घ्या. पाहुणा अफजल खान आला होता भेटीला, शिवाजी महाराज यजमान होते. इथं उलट केलंय महाराजांनी. अगोदर अफजल खानाला मंडपात आणून बसवले आणि सगळं वैभव बघितल्यानंतर तो पंचर झाला. पंताजी गोपींनी त्यांना सांगितलं, पंताजी काकांनी त्यांना सांगितलं, खान साहेब शिवाजी राजे मारले जाणार आहे, हे वैभव सगळं आपलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर त्याची छाती अजून फुगून गेली. अफजल खान तिथं निम्मा कच्चा झाला, निम्मा कच्चा झाला. मानसिक दृष्ट्या खच्चीकरण करण्याचं काम शिवरायांनी अगोदरच करून ठेवलेलं होतं.
आणि भेटायला आल्यानंतर अफजल खानाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. याची तयारी महाराजांनी अगोदरच करून ठेवली होती. जिरटोप घातलेला होता, चिलखत घातलेलं होतं, वाघनखं आणलेली होती, बिचवाला पावलेला होता. आणि जेव्हा गळा भेट घेतली, आओ राजा आओ, मैं तुम्हारे पिता समान हूं. आणि महाराज पुढे आले, भेदक नजर टाकत टाकत. गळा भेट झाली. उजव्या बाजूने एकदा, डाव्या बाजूने एकदा, आणि काढली कट्यार, चालली शिवाजी राजांच्या पाठीवर. टर्कन अंगरका फाटला आणि शिवाजी राजांना कळून चुकलं आपल्या बरोबर दगाबाजी होते. महाराजांनी पटकन काय करावं, वाघनखं काढली, त्याच्या पोटात घुसली, बिछवा काढला, पोटात खुपसला आणि दगा करत अफजल खान कोथळा घेऊन बाहेर पडला. तसं महाराज निघाले पटकन प्रतापगडाच्या दिशेनं. आणि ह्या वाघनखांना आणि बिछव्याला अगोदरच विषारी द्रव्य लावून ठेवलेलं होतं. संभाजी कावजी कोंढाळकर गेला आणि अफजल खानाचं मुंडकं घेऊन आलाय. हे सगळं झाल्यानंतर तोफ वाजली गेली आणि तोफेचा आवाज ऐकल्यानंतर खानाची जी फौज लपलेली होती तिला वाटलं शिवाजी महाराज मारले गेले. आनंदाच्या बेवाशामध्ये नाचत राहिले. आणि तोफेचा आवाज ऐकल्यानंतर स्वराज्याची लपलेली फौज होती तिने एकच कापाकापीला सुरुवात केली. काय होताही नव्हतं हे कळायच्या आत खानाची फौज मारली गेली. जीवाच्या आकांतानं विजापूरच्या दिशेनं, वाईच्या तळाच्या दिशेनं ती फौज पळत गेली. सोबत आणलेलं कापड चोपड, व्यापारीने आणलेलं धन दौलत, सोनं चांदी, हिरे जवाहीर सगळं जागेवर टाकून जीव वाचवण्यासाठी ही फौज पळत गेली वाईच्या तळाच्या दिशेनं. हत्ती, घोडे, उंट, कापड चोपड, हिरं, माणिक, मोती, सोनं, असंख्य लूट शिवाजी महाराजांच्या हातात लागली. आणि मग शिवरायांनी सांगितलं नेताजींना, नेताजी काही महिन्यांपूर्वी भरती केलेली 3000ची फौज बोलवा आणि हे सगळं गोळा करून द्या. आणि मग नेताजी त्यांच्याकडे बघत राहिला. प्री प्लॅनिंग म्हणतात हे असं असतं. आम्ही तहान लागल्यावर विहीर खोदतो. अफजल खान मारला जाणार हे शिवरायांना माहितीच होतं. तो मेल्यानंतर त्याची लूट आपल्या हातात मिळणार हे शिवरायांना माहितीच होतं. आणि मग ती लूट गोळा करण्यासाठी माणसं लागतील म्हणून शिवरायांनी ही 3000ची भरती अगोदर करून घेतली होती. फौज कापाकापीला राहील. हे सामान गोळा करायचं कोणी, नियोजन म्हणतात ते ह्या पद्धतीचं. अफजल खान मारल्यानंतर शिवराय महाबळेश्वरच्या एखाद्या गेस्ट हाऊस मध्ये आराम करायला गेले नाहीत. सटाणा कॉलेजच्या गेस्ट हाऊस मध्ये आराम करायला आले नाही. काय करावं, रात्री 11 वाजेला महाराजांनी फौज जमवली आणि 11 वाजता महाराज निघाले विजापूरच्या दिशेनं. विजापूरच्या दिशेनं निघालेले महाराज 10 नोव्हेंबर 1659 ला आणि 1 डिसेंबर 1659 ला महाराजांनी पन्हाळावर भगवा फडकवला. सतत 21 दिवस घोड्यावर लपेट केली आणि पन्हाळ्याला आले 1 डिसेंबर 1659 ला. आता पुढे काय करायचं, अफजल खानाच्या वधाची बातमी जाऊन पोहोचली विजापूरला. आणि अफजल खान म्हणजे नामचीन सरदार होता त्या काळातला. आणि अफजल खानाला मारल्यामुळं शिवरायांच्या नावाचा दबदबा उभ्या हिंदुस्थानामध्ये पसरला. त्यांची कीर्त उभ्या हिंदुस्थानामध्ये पसरली. आणि मग कर्नलचा सरदार सिद्धी जव्हर शिवाजी महाराजांवर चालून आला. त्यांनी पन्हाळ्याला वेढा घातला. आता शिवरायांना वाटलं पन्हाळ्याचा पाऊस धोधो कोसळणारा, पावसाळा सुरू होण्याच्या आत सिद्धी जव्हर इथून निघून जाईल. पण तो सुद्धा कसलेला सरदार होता. त्यांनी वेढा अतिशय घट्टरित्या पक्का केला. पावसाळा सुरू झाला. आता इथून बाहेर निघायचं कसं शिवरायांना प्रश्न पडला होता. आणि राजगडावर मग राजमाता जिजाऊंना हा प्रश्न सतावत होता. त्यांनी नेताजी पालकांना सांगितलं, नेताजी जा शिवरायांना सोडून आणा. नेताजींनी एकदा नव्हे दोनदा प्रयत्न केला. नेताजींना काही शक्य झाले नाही. आणि मग कडाडली पुन्हा सौदामिनी स्वतः रणवेशामध्ये निघाली शिवरायांना सोडवण्यासाठी. आणि नेताजी सांगतायत, मासाहेब आम्ही असताना तुम्ही कृपया जाऊ नका, पाय धरतो तुमचे. आणि मग सौदामिनी थांबली. गडावर सल्ला मसलती घडत गेल्या. आणि बाहेर निघायचं कसं हा प्रश्न पडलेला होता. वेढा अतिशय कडक होता. आणि मग या ठिकाणी सुद्धा महाराजांनी युक्ती केली. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेलं नेबापूर नावाचं गाव आहे. या नेबापूर गावचा एक न्हावी ज्याचं नाव होतं शिवकाशीद हा सैन्यामध्ये होता. शिवकाशीद आणि शिवाजी महाराजांचा संबंध जेमतेम 6 महिन्यापुरता आलेला आहे. या शिवकाशीदाच्या आयडॉल होत्या छत्रपती शिवाजी महाराज. चालायचा शिवरायांसारखा, बोलायचा शिवरायांसारखा, दाढीचा कट राखायचा शिवरायांसारखा. आमचे एक आयडॉल असतात सलमान खान.
आमचे आयडॉल असतात आमिर खान. त्यांनी जी वेशभूषा केली ती आम्ही करतो, त्यांनी जी वेशभूषा केली ती आम्ही करतो. आणि मग ह्या शिवाकाशीत दिसायचा अगदी हुबेहूब शिवरायांसारखा. आणि मग गमतीने त्याचे मित्र म्हणायचे, या राज, कोणीतरी नेमकी ही बातमी शिवरायांना सांगितली आणि शिवरायांनी शिवाकाशीदाला भेटीला बोलवलं. बघतात तर काय, हुबेहूब आपलाच रूप, हुबेहूब आपलाच रूप. आणि मग शिवाकाशीदाला शिवराय सांगतायत, पन्हाळ्याच्या वेढातून निसटण्याची आम्ही योजना बनवलेली आहे. बनाल का शिवराय? बनाल का शिवराय म्हटल्यानंतर डोळ्यातून आसू गाळू लागला. तो आसू गाळू लागला याच्या करता नव्हे, मृत्यूच्या दारात जायचंय, मरणाच्या गोटात जायचंय म्हणून नव्हे, तर शिवरायांच्या रूपामध्ये मला त्या ठिकाणी सिद्धी जव्हरला भेटायला जायला मिळणार आहे, प्रत्यक्ष शिवराय म्हणून मी जाणार आहे. म्हणून आनंदाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून गळत होते. शिवराय व्हायला सुद्धा भाग्य लागतं. 2 पालख्या तयार करण्यात आल्या. 12 जुलैची रात्र होती. एका पालखीने शिवाकाशीदाने उतरायचं आणि दुसऱ्या पालखीने मसाईच्या पठारावरून शिवरायांनी उतरायचं. 300 बांधल मावळ्यांनिशी बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे यांना संगतीला घेऊन मसाईच्या पठारावरून खालच्या बाजूला उतरायचं. आणि उजव्या बाजूच्या महादरवाजामधून रात्री पहिली पालखी जाणार शिवाकाशीदाची. आणि जेव्हा शिवराय भेटीला येत आहेत हे म्हटल्यानंतर आनंदाचं वातावरण सिद्धीच्या फौजेमध्ये पसरलेलं होतं. सिद्धीची फौज आनंदाने बेभान होती. पहारा ढिल्ला झालेला होता. आणि थेट पालखी उतरल्यानंतर प्रत्यक्ष सिद्धीच्या तंबूत न जाता आडवाटेने निघून जायला लागली. पहारेकरांनी शिवाकाशीदाची पालखी पकडली आणि सिद्धीच्या समोर आणून उभी केली. क्यों राजे, भाग जाने का इरादा था? नहीं जी, हम दूसरे रास्ते से आ रहे थे. आणि शिवरायांनी सांगितलं होतं जास्त बोलायचं नाही, स्मित हास्य करायचं. तुम्ही शिवाकाशीत म्हणून नव्हे तर शिवाजी महाराज म्हणून भेटीला जात आहात, शिवाजी महाराज म्हणून त्या ठिकाणी पेश यायचं. आणि प्रश्नाची सरबत्ती सुरू झाली, बोलणं चाललं सुरू झालं. त्याच वेळात येऊन दाखल झालाय फाजल खान. आणि त्याने सांगितलं, ये शिवाजी नहीं हो सकते, ये शिवाजी नहीं हो सकते. क्या बघते हो, क्या बघते हो फाजल खान? मी बघितलंय शिवरायांना. अफजल खान वधाच्या वेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याची तलवार शिवरायांच्या कपाळावर लागलेली होती. शिवरायांच्या कपाळावर जखम होती. याचा जिरेटोप बाजूला करा, याचा जिरेटोप बाजूला करा. जर जखमेची खून असेल तर हे खरं शिवराय, आणि जर जखमेची खून नसेल तर हा त्यांचा कोणीतरी तोताया आवलिया या ठिकाणी बसलेला आहे. जिरेटोप हटवण्यात आला. अर्थातच जखमेची खून नव्हती. आणि मग खात्री पडली हे शिवराय नाही. आणि मग विचारता झाला प्रश्न सिद्धी जव्हर, बता कौन है तू? अगर अपनी जान प्यारी है तो बता कौन है तू? तसा शिवाकाशीद उत्तरतो, मी शिवाजी. अरे आखिरी बार पूछता हूं, जान प्यारी है तो बोल, बता कौन है तू? आणि मृत्यूच्या घोटात मरणाच्या दारात उभा असलेला शिवाकाशीद डोळ्यात डोळे घालून छाती फाडून सांगतोय, अरे जन्माला जरी शिवाकाशीद म्हणून आलेला असेल तर तुझ्या समोर मृत्यूच्या दारात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून उभा आहे. माझ्या राजाची पाठ तू धरू शकला नाही तर माझी छाती काय फोडू शकशील? सिद्धी जव्हर उत्तर देत राहिला. आणि दिले आदेश सिद्धीने, काट डालो इसको, मार डालो इसको. अरे निशस्त्र असलेला सिद्धी जव्हरच्या समोर पुढ्यात उभा असलेला शिवाकाशीद. चारी बाजूनी आदिलशाही फौज आली, नंग्या लखलखत्या तलवारी घेऊन आली. तलवारींचे वार सपासप सुरू झाले. अंगावर एकाही अशी जखम नव्हती, एकाही अशी जागा नव्हती की जिथं जखम झाली नव्हती, एकाही अशी जखम नव्हती की जिथून रक्त वाहत नव्हतं. अरे गुळाच्या ढेपेला मुंगे डसावेत तसं ह्या शिवाकाशीदाच्या अंगावर सपासप तलवारींचे वार चालू होते. अंगात श्वास होता तोपर्यंत शिवा उभा होता. आणि हळूहळू अंगातून प्राण पाखरू निघून जायला लागलं. शिवा धरणेला लागला. जीवाच्या आकंताने उलटा पालटा होऊ लागला. श्वासासाठी श्वास रोखला. जीव लबलवले, होठ लवलवले. अखेरचा श्वास फुलला. माती उंच उडाली आणि पालथा पडलेला शिवाकाशीदचा देह निश्चित पडलेला होता. अखेरचा श्वास फुलला, माती उंच उडाली. त्या उंच उडाल्या माती बरोबर अंगातलं प्राण पाखरू निघून गेलं होतं. आणि त्या उंच उडाल्या मातीला शिवाकाशीद सांगत राहिला, जाऊन सांगा माझ्या राजाला, शिवा गेला, मेला. नुसताच मेला नाही, मातीत मेला. मातीत मरणारे काही असतात पण माती
मातीसाठी मरणारे फक्त मराठ्याच असतात हे मात्र सांगत गेलं. मरणाच्या दारात जावं कोणी याची स्पर्धा असणार एकमेव होतं हे शिवरायांचं स्वराज्य. नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मता काय असते हे शिवरायांनी दाखवलं. राष्ट्रीय उंचीची कॅरेक्टर, चरित्र, राष्ट्रीय चरित्र उभं करण्याचं काम शिवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवरायांचं रायगडावर निधन झालं. किल्ले पन्हाळ्यावर संभाजीराजे त्यांना थांबवलेलं होतं आणि दक्षिण दिग्विजयाकडून येत असताना शेवटची भेट किल्ले पन्हाळ्यावर दोन्ही पितापुत्रांची झालेली आहे. तत्पूर्वी 1.5 वर्षाचा कालावधी दिलेर खानाच्या फौजेमध्ये संभाजी राजांनी काढला. संभाजी राजे फितूर झाले आणि दिलेर खानाला जाऊन पोहोचले. इतिहास आजपर्यंत आपल्याला सांगत गेलाय आणि ही सुद्धा छत्रपती शिवरायांनी खेळलेली चालच होती. हे कधी तुम्ही आम्हाला उलगडून पानं दाखवली नाही. आजकाल शरद पवार साहेबांचं राजकारण आपण बघत आलेलो आहे. भदाने दादा, शरद पवार साहेबांचं राजकारण आपण बघत आलेलो आहे. शरद पवार साहेब काय चाल खेळतायत हे आपल्याला सकाळ होईपर्यंत कळलेलं नसतं आणि जोपर्यंत सकाळ झालेली असते तोपर्यंत रात्रीचा शपथविधी होऊन गेलेला असतो. मग आजच्या शरद पवार साहेबांचं राजकारण जर आपल्याला कळत नाही तर 350 वर्षापूर्वीच्या माझ्या राजकारणाचं कळण करायला तुम्हाला 1 नाही 10 जन्म निघून गेले तरी शिवरायांचं राजकारण तुम्हाला आम्हाला कळणार नाही. शिवरायांचं निधन झाल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते. अण्णाजी दत्त, मोरपंत पिंगळे यांनी सोयराबाईंना हाताशी धरून स्वराज्य ताब्यात घ्यायच्या चाली आखल्या आणि ही बातमी हंबीरराव मोहित्यापर्यंत पाठवली आणि सांगितलं संभाजी राजांना कैद करून रायगडावर आणा. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते निघाले मजल दर मजल करत किल्ले पन्हाळ्याच्या रोखानं. वाट्यात त्यांना येऊन पोहोचले, भेटले फौजा अण्णाजी दत्त, मोरपंत पिंगळे, राहुजी सोमनाथ यांच्या. आणि जसं पन्हाळा जवळ करणार तसं हंबीरराव मोहिते जे सोयराबाईंचे सख्खे भाऊ होते त्यांनी ह्या बंडखोर मंत्र्यांचा कावा त्यांच्यावर उलटवला. त्यांना कैद केलं, संभाजी राजांच्या पुढ्यात नेऊन दाखल केलं आणि सांगितलं घ्या 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 राजा, ही हरामजात नादान माणसं. अरे राजा जाऊन अजून तब्बल 13 दिवस नाही झाले त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करण्यास निघाले. आपले सासरे पिलाजीराव शिर्क्यांना पुढे पाठवलं. रायगडाचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला आणि काही दिवसानंतर म्हणजे 16 जानेवारी 1681 रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून रायगडाच्या कणाकणात सह्याद्रीच्या मनामनामध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज की जय नावाची दुदुंबी ललकारती झाली आणि श्री शंभ जातस्य मुद्रात देवरीवर राजते यदक सवितो लेखा वर्ततो कस्यानोपरी ही पिंपळाच्या पानाच्या आकाराची आणि 16 बुरुज असलेली राजमुद्रा घेऊन स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे कारभार बघू लागले. काही दिवसांमध्येच या बंडखोर मंत्र्यांना पुन्हा एकदा विश्वास ठेवून आपल्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्थापन केलं. त्यांनी पुन्हा एकदा समाविष्ट करून घेतलं. झालं गेलं गंगेला मिळालं आणि हंबीरराव मोहित्यांना दिले आदेश, मामासाहेब स्वराज्याचा खाड बांधायचा आहे, औरंगजेबाचा थाट सुद्धा उतरवायचा आहे, शोधा एखादी जागा. आणि मग शोधली गेली जागा दारुल मुल्क दख्खन, दक्षिणेचं औरंगजेबाचं प्रवेशद्वार बुरहानपुरा. धनधान्याने संपन्न असलेली पहिली पेठ होती औरंगजेबाची सुरत, दुसरी पेठ होती बरहानपुरा आणि तिसरी पेठ होती किल्ले पेडगावचा बहादूरगड, आत्ताचा धर्मवीरगड. बुरहानपुराचा पुरा पुरा करून छत्रपती संभाजी राजे पुन्हा माघारी फिरले. पहिला तडाखा औरंगजेबाला बसलेला होता, दुसरा तडाखा दिला त्याच्याच नावाने बसवलेलं शहर औरंगाबाद पुरं बर्बाद करून सोडलं आणि तिसरा तडाखा दिला त्याचा मुलगा दस्तूरखुद्द अकबर आपल्या बापाविरुद्ध बगावत करून स्वराज्यात येऊन दाखल झालेला आहे. 3 तडाखे बसलेला औरंगजेब कधीच कुठल्या मोहिमेवर न गेलेला निघालाय स्वराज्य जिंकायला आपली दिल्लीची मसनद सोडून. काबूल कंदाहार पासून उझबेकिस्तान कझाकिस्तान पर्यंत आणि गुजरात आसाम पासून तर रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत एवढं प्रचंड मोठं पसरलेलं औरंगजेबाचं बादशाही राज्य, मुघली राज्य. स्वराज्याच्या 4 पटीने त्याचा 1 परगाणा होता. असे 24 परगाणे औरंगजेबाच्या राज्यामध्ये होते आणि निघाला येतो स्वराज्य जिंकायला. स्वराज्य
आशिया खंडातलं सगळ्यात छोटं स्वराज्य म्हणजे माझ्या सर्जा संभाजी राजांचं स्वराज्य, आणि आशिया खंडातलं सगळ्यात मोठं राज्य म्हणजे बादशाह औरंगजेबाचं राज्य. कशा करता निघाला होता तो? कशा करता निघाला होता? औरंगजेबाचे मांडलिक बनलेले जेवढे कोणी राजे होते, प्रत्येक राजा हा त्या देशाचा सम्राट होता, अधिपती होता. मिर्झा राजा जयसिंग जयपूरचा राजा होता, कारतलब खान कझाकिस्तानचा होता, शाहिस्ते खान उझबेकिस्तानचा होता. शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये फक्त 2च एकदेशीय राजांशी त्यांनी आक्रमण युद्ध केलेलं आहे. पहिला होता मिर्झा राजा जयसिंग आणि दुसरा अफजल खान. बाकी जेवढ्या लढा शिवरायांनी केलेल्या आहे तेवढ्या सगळ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेनानींशी केलेल्या आहे. म्हणून छत्रपती शिवराय हे आंतरराष्ट्रीय सेनानी आहेत, फक्त महाराष्ट्रापुरते नाही. ही गोष्ट नमूद करा या ठिकाणी. आणि निघाला औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन, 4.5 कोटीचा खजिना घेऊन महाराष्ट्र जिंकायला. 4.5 कोटी त्या काळातले, 5 लाखाची फौज, हत्ती घोडे उंट बाजार गुंगे ते वेगळे, आणि येऊन दाखल झाला औरंगाबादला. 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तब्बल 13 आघाड्यांवर मराठा सैन्याविरुद्ध औरंगजेब लढत राहिला. मराठा सैन्याविरुद्ध, मराठ्यांविरुद्ध छत्रपती शिवरायांनी उभं केलेलं हे स्वराज्य पुन्हा एका जातीचं नव्हतं, पुन्हा एका धर्माचं नव्हतं, पुन्हा एका पंथाचं नव्हतं, पुन्हा एका व्यक्तीचं नव्हतं. हे मराठ्यांचं राज्य होतं. महाराष्ट्रात जो राहतो तो प्रत्येक जण मराठा आणि बोलतो ती मराठी, हे या ठिकाणी लक्षात घ्या. साळी कोळी माळी तेली तांबोळी महार मांग भील चांभार कुंभार लोहार सुतार न्हावी धनगर आगरी रामोशी भंडारी वंजारी पिंजारी कंजारी मराठा ब्राह्मण मुसलमान प्रत्येक जाती धर्माच्या एक फुलाला घेऊन स्वतः दोऱ्याची भूमिका निभावली आणि एक सुंदर असा हार तयार केला होता. आणि त्या हाराला नाव दिलं होतं स्वराज्य. त्या स्वराज्याची फळं तुम्ही आज चाखत आहात. मराठ्यांचं राज्य हेच स्वराज्य होतं. हे मराठ्यांचं राज्य निघायला हा दिल्लीचा बादशाह निघाला होता. 13 गाड्यांवर लढत होता. जिंकता आला नाही त्याला महाराष्ट्र. खाली माना घालून जाऊन उभे राहायचं सरदार आणि खालच्या मानेने म्हणायचे हुजूर मराठी भूत आहेत, मराठी पिशाच आहेत. आणि औरंगजेब त्यांना कळलेल्या आवाजाने सांगायचा, अरे तुम्ही तरी कुठे भूतापेक्षा कमी आहात, तुम्ही सुद्धा भूत आहात ना, शरम नाही आली तुम्ही खिलते पॅन्टावर खाली. आणि मग किल्ला निवडण्यात आला. रामशेजची लढाई झाली. तब्बल 6.5 वर्ष किल्ले रामशेज अजिंक्य राहिला. छत्रपती शिवराय सांगायचे महाराष्ट्रामध्ये 350 गड किल्ले आहेत. एक किल्ला जर 1 वर्ष लढला तर औरंगजेबा तुला महाराष्ट्र जिंकायला 350 वर्ष लागतील. इथं एक रामशेज 6.5 वर्ष लढला जातोय. 350 गुणिले 6.5 करा. परत मेघने सरांनी कधी मला बोलवलं तर उत्तर मला त्यावेळेस सांगा. रामशेज झालाय आणि लढाया चालू आहे. चारी बाजूने आक्रमण चालू आहे. वयाच्या 30मध्ये संभाजी राजे सेनासागराला तोंड देत आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वयाच्या 16व्या वर्षी बुधभूषणम नखशिका नायकाभेद 7 शतक नावाचे अनेक ग्रंथ लिहिलेत, कथा केल्या, काव्य संग्रह केले, कवनं केलेत. वयाच्या 16व्या वर्षी संभाजी राजा बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी राजा गणेशाचं वर्णन करतो. पद पदम पत्र समचालन जंग जमी कलकवर करवकर नाभि ललित कबीर लंबित विशालवर उर दीर्घती मुंडी कर देत चारी फल एक दंत सुंडल वारी जात सकल मन. संस्कृत मध्ये संभाजी राजांनी केलेलं हे गणेशाचं वर्णन आहे. हा इतिहास आम्हाला कोणी सांगितला नाही. हा इतिहास आम्हाला कोणी सांगितला नाही. अरे संभाजी राजांनी आपल्या आयुष्यामध्ये 120 लढाई केल्या. एकही लढाईमध्ये माघार न घेतलेला, एकही लढाईमध्ये तह न केलेला, जगाने ज्याची नोंद घेतली तो राजा म्हणजे माझा सर्जा संभाजी राजा. औरंगजेबाचं संकट स्वराज्यात असताना संभाजी राजांनी दक्षिण दिग्विजय केला. तिथले किल्ले जिंकले. जिंजी किल्ल्याची दुरुस्ती केली. आपले काका तंजावरचे व्यंकोजी राजे यांच्याशी समेट केला आणि पुन्हा स्वराज्यात येऊन दाखल झालेत. आणि आता औरंगजेबाचं संकट जवळ येऊन पोहोचलेलं होतं. कुठल्याही पद्धतीने संभाजी राजांना अटक करायची, जिवंत मृत्यू माझा समान आणून उभं करा असं म्हणत औरंगजेबाने औरंगाबादेच्या भर दरबारामध्ये आपल्या डोक्यावरचा मंदिर काढला आणि खाली फेकला. भुंड्या रिकाम्या जिरे टोपाशिवाय औरंगजेब वावरत राहिला. कोल्हापूरला मुकर्रब खानाचा तळ पडलेला होता आणि संभाजी राजे त्यावेळेस पन्हाळा किल्ल्यावर दाखल झालेले होते.
मारामध्ये एक बुरुज ढासळलेला होता. तब्बल 2 रात्र 3 दिवस स्वतः जातीनं उभं राहून संभाजी राजांनी पन्हाळ्याचा बुरुजाचं बांधकाम करून घेतलं. आणि त्याच वेळेस खबर आली, इफ्तिकार खानाने रायगडाला वेढा बांधला, तब्बल काहीची जवळपासची गावं जाळली. आणि असं म्हणून रायगड जवळ करावा या उद्देशाने पन्हाळगडावरून निघाले संगमेश्वराच्या रोखानं. संगमेश्वराच्या रोखानं का, परतीला जाणाऱ्या सगळ्या वाटा मुघली फौजांनी अडवलेल्या होत्या. एकच वाट शिल्लक होती, ती संगमेश्वराची वाट. अवघड वाट, बिकट वहिवाट असलेली. आणि निघाले मोजक्या फौजेनिशी संभाजी राजे. तिथं काही सरदारांना बोलवलं, सल्ला मसलत करायची म्हणून संगमेश्वरामध्ये काही थांबायचं आणि मग रायगडाची वाट जवळ करायची अशा उद्देशाने निघाला संभाजी राजे. आणि नेमकी हीच खबर मुकरब खानाला दिली गेली. सरळ वाटेनं न जाता आंबा घाटाच्या मार्गाने संगमेश्वराच्या रोखाने निघालाय. वाट दाखवण्याचं काम केलं होतं गणोजी शिर्के, संभाजी राजांचे सख्खे मेवणे. त्यांची बहीण यांना दिलेली होती आणि यांची बहीण त्यांना दिलेली होती. वतनाच्या लालसेने एक 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 सरदार संभाजी राजांपासून दूर होऊन औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा जाऊन गोटा दाखल होत होता, त्यावेळेस एक मोठा मासा गणोजी शिर्के नावाचा यांच्या हाताला लागलेला होता. आणि त्या गणोजी शिर्क्यांनी वतनाच्या लालसेने संभाजी राजांची माहिती मुकरब खानापर्यंत नेऊन पोहोचवलेली होती. आणि संगमेश्वराला निकराची लढाई झाली, गणगोत लढाई झाली. त्यावेळेस यसाजी बाजी बाकीच्या महाराजी घोरपडे सांगत होते, राजा जा, रायगड जवळ करा, दुसरा बाजी प्रभू देशपांडे होण्याचं काम या ठिकाणी मी निभावतो. आणि संभाजी राजे बोलते झाले, तुम्हाला मृत्यूच्या गोटात दाखल करून सोडून निघून जाण्यासाठी आम्ही राजा नाही जन्माला आलो. आम्ही मरू इथंच, लढू इथंच, झुंजू इथंच, जगू इथंच, पण तुमच्या समवेतच राहू. आणि निकराची लढाई झाली. दिन दिनचे आवाज ऐकू येऊ लागले. हर हर महादेवची गर्जना सुरू झाली. तलवारीचे खणखणाट सुरू झाले. रक्ताच्या चळकांड्या, याळकांचे यातनांचे कल्लोळ सुरू झाले. एक 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 मावळा कामी होऊ लागला. आणि नावडी नदीच्या दिशेनं, बंदराच्या दिशेनं गेलेले कवी कलशांच्या समेत असलेले संभाजी राजे चारी बाजूनी मुघली फौजा उभ्या राहिल्या. दोरखंड फेकले गेले. संभाजी राजांची तलवार काढून घेण्यात आली. संभाजी राजांच्या डोळ्याच्या तेजानं एकही मुघली सैनिक त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत नव्हता. मराठ्यांचा छत्रपती मुघलांच्या कैदेत सापडला होता. मराठ्यांचा जिरेटोप मुघलांच्या चरणावर जाऊन पडलेला होता. तारीख होती 1 फेब्रुवारी 1689. छत्रपती संभाजीराजे मुघलांच्या कैदेत सापडले गेले. तब्बल 4 दिवस कुत्र्यासारखं पळतोय. संभाजी राजांना पळवलं जातोय. मुघली फौजा घेऊन चालले. पण संभाजी राजांचं दुर्दैव एवढं होतं, संभाजी राजांना गावकुसाच्या शेजारून नेलं जात होतं. पण गावकुसामध्ये असलेला गावकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा कैद झालाय. संभाजी राजांना एखाद्या तटाभुर्जाच्या शेजारून नेलं जात होतं, पण वरती असलेला धड करायला माहित नव्हतं आपला राजा कैदेत झालाय. आणि जोपर्यंत माहित झालं तोपर्यंत मिरजेच्या कैद्यामध्ये संभाजी राजांना सुरक्षितपणे नेऊन पोहोचवलेलं होतं. अकलूज मुक्कामी संभाजी राजांच्या कैदेची खबर औरंगजेबाला देण्यात आली. तिथून त्याचा तळ उठला, बहादूरगडावर येऊन पोहोचला आणि खंडोबाच्या माळावर संभाजी राजांना आणलं गेलं. 16 फेब्रुवारी 1689 रोजी पेडगावच्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाच्या समोर संभाजी राजांना आणण्यात आलं. आणि संभाजी राजांना विचारतोय औरंगजेब, सखलदंड बांधलेला अवस्थेमध्ये शेजारी कवी कलश उभे. औरंगजेब स्वतःला विश्वास ठेवू शकला नाही. संभाजी राजांना समोर बघितल्यानंतर उद्गार तो झाला, 9 बरस का था जब देखा था इसे हमने आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब इस संभा ने हमें जवाब दिया था, नहीं हुजूर, हमें तुम्हारा डर नहीं लगता, हमें देख के बाकियों को डर लगता है. वयाच्या 9व्या वर्षी महाराष्ट्राचं पाणी काय असतं हे दाखवून देणारा संभाजी राजा वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबासमोर पुन्हा एकदा उभा राहिलेला होता. आणि स्वतः मसनदीवरून उतरून खाली पावलं चालत चालत त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्या अल्लाह तालाचे आभार मानण्यासाठी नमाजाच्या रुखात बोलायला सुरुवात केली. डोकं टेकवलं आणि अल्लाह तालाचे आभार मानतोय. आणि त्या अवस्थेत बघितल्यानंतर संभाजीराजे कवी कलशाला म्हणतायत, कवीजी, कवी आहात आपण, सुचते का एखादी कविता? कवी कलश म्हणतात, अरे काय माणूस आहे, मृत्यूच्या गोटात आहे, मरणाच्या दारात आहे, औरंगजेबाच्या पुढ्यात आहे आणि म्हणतोय सुचते का एखादी कविता? कवी कलशांनी शीघ्रपणाने डोळे झाकून कविता केली. राजन तुम हस साचे खूप लढा हो जंग, तव तूप तेज निहार के तखत तेजत औरंग.
राजे काय झुंजलात तुम्ही, काय झगडलात तुम्ही, तुमच्या अंगावरच्या जखमांनी त्या रक्तांनी तुम्ही हनुमानासारख्या दिसत होतात. आणि हे तुमचं रक्ताळलेलं रूप बघण्यासाठी आपली मसलत सोडून आपली गादी सोडून औरंगजेब तुमच्या पुढ्यात गुडघे टेकून बसलेला आहे. प्रश्नांची सरबत्ती करत राहिला. क्यों संभा, मैं कौन कौन से सरदार तुम्हें शामिल है, कहा रखा है खजिना, कहा रखी है लूट. आणि संभाजीराजे निडरपणे त्याच्या प्रश्नांना उत्तर देत राहिले. अरे औरंगजेब, तू लुटलास महाराष्ट्र, तू लुटलास स्वराज्य, इथल्या मातीच्या कणान कणाला आम्ही सोना मानतो. कटोरी घेणार नाही, तुझ्यासारखे भिकारी होणार नाही, तुझ्यासारखे भीक मागणार नाही. मेरे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल है. अरे आम्ही आमच्या मित्रांच्या पाठी मोकळ्या ठेवतो ना, त्या तुझ्यासारखे पाठीवर खंजीर खुपसण्यासाठी नाही. मित्रांच्या पाठी आम्ही मोकळ्या ठेवतो त्या फक्त आणि फक्त त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी ठेवतो. औरंगजेबा, अखेर वैतागलेला संतापलेला औरंगजेब शिव्या देत राहिला. संभाजीराजा सुद्धा शिव्या देत त्याला उत्तर देत राहिले आणि सांगत राहिले, आमच्या वाट्यावर येऊन आमची वाटमारी करण्याची, त्याच्या वाट्यावर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाट्यावर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. चिडलेल्या औरंगजेबाने सांगितलं, ले जाओ इसे हमारी नजर के सामने से, ले जाओ इसे हमारी नजर के सामने से, निकाल दो इसकी आंखें हमें बहुत जलाती है. पहिली सजा सुनावण्यात आली होती बहादूरगडावर संभाजी राजांचे डोळे काढण्याची आणि नेण्यात आलं संभाजी राजांना. आला एक हापशी संभाजी राजांच्या पुढामध्ये तप्त लाल बुंद सळा हातामध्ये घेऊन एक 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 पाऊल दमदारपणे ताकद संभाजी राजांच्या पुढ्यात येऊन चोपलेला आहे. त्याला सुद्धा क्षणभर वाटलं हे मोत्यासारखे टपोरे डोळे, याच्यामध्ये सळ्या कशा घालायच्या. औरंगजेबाचा आदेश होता. भीतीच्या आकांताला त्याला उचलल्या कुसल्या चर करत निघालाय. त्याच वेगानं बाहेर उरल्या नव्हते रे डोळे, उरल्या होत्या फक्त खोबल्या काळ्या कभिन्न उग्रधर बसवणाऱ्या. ज्या डोळ्यांनी घेतलं होतं दर्शन आई साहेबांचं, आऊ साहेबांचं, आबा साहेबांचं, ज्या डोळ्याने दिला होता इशारती आपल्या लाडक्या सहकार्यांना मावळ्यांना, ते डोळे जागेवर नव्हते. सजेचा दुसरा अंमल सुरू झालेला होता. सजा होती, इसकी जुबान बहुत चलती है, काट डालो इसकी जुबान, काट डालो इसकी जुबान म्हटल्यानंतर संभाजी राजांना पुन्हा एकदा वधस्तंभाला बांधण्यात आलं. डोळे नव्हते जागेवर, पण कानावर कुजबुज ऐकू येत होती. संभाजी राजांची जबान छाटण्याची आहे. आले हबशी हातामध्ये नंग्या लकलकत्या तलवारी घेऊन जबडा उघडण्याचा प्रयत्न करू लागले. उघडला नाही जबडा. अरे उघडेल कसा? वाघाच्या जबड्यात घालून हात मजीने दात हे आमच्या अवकाश सांगणारा संभाजीचा जबडा होता. एकानं युक्ती केली, मागून जातो कान दाबतो, दुसऱ्याने मुष्टीने प्रहार करायचा, तिसऱ्याने नाक दाबायचं. वाट लावलेलं जीभ बाहेर आली, सांशीमध्ये जीभ धरायची, बाहेर ओढायची, नंगनिगे लकलकती तलवार चालवायची. निघाला एक हापशी मागच्या बाजूनं, कानशील दाबून धरले. प्रचंड दाब, प्रचंड जोर, प्रचंड दाब. दुसरा पुढे आला, त्याने मुष्टीने प्रहार केला. तिसरा पुढे आला, त्याने कान दाबून धरलं, नाक दाबून धरलं. होठ लवलवले, श्वासासाठी जीव गलबलला. जीभ बाहेर आली, नंगी धरली सांशीमध्ये, खसकन बाहेर ओढली. नंगीला लागते तलवार चालली. जीभ पटली होती समोरच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती संभाजी राजांपासून वेगळं व्हायला. ज्या जिभेनं उमटवले शब्द जगदंब जगदंब, जी जीभ म्हणत राहिली जय प्रभू, जी जीभ म्हणत राहिली आबासाहेब, आऊसाहेब, मासाहेब, ती जीभ पडली होती समोरच वळवळत. कोणी यायचं संभाजी राजांची बोट छटायचं, कुणी यायचं संभाजी राजांची नखा काढायचं, कुणी यायचं नंग्या लकलकत्या तलवारी घेऊन मासाचे लगदे तोडायचे, कुत्र्या गिधड्यांना खायला फेकून द्यायचे. सजेचा पुढचा अंमल सुरू झालेला होता. सजावती छातीचं आणि पाठीचं कातळ सोलायची. हातामध्ये नख्या घातलेले मुघल सैनिक पुढे यायचे. छातीमध्ये नख्या अडकवल्या गेल्या, कागदाचे तुकडे फाडतो तसे टरा 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 संभाजी राजांच्या छातीचं कातळ सोललं गेलं. कापड फाडावं तसं पाठीला नख्या अडकवल्या जायच्या आणि टरा 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 संभाजी राजांच्या पाठीचं कातळ सोललं जायचं. सहन करत राहील, सोसत राहील. कशा करता?
दारूबाज होता म्हणून, नशेबाज होता म्हणून. अरे जे चित्र रंगवलं संभाजी रगेल होते आणि रंगेल होते. अख्खं सटाणा एखाद्या दारुड्या माणसाच्या पाठीमागे लागत नाही. व्यायामाने कमावलेलं शरीर होतं, सहन करत राहिला, सोसत राहिला. सर्जा संभाजी स्वराज्याच्या अस्मितेसाठी आणि केवळ आपण शिव छत्रपतींचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी सहन करत राहिला, सोसत राहिला. आणि सहन केलं नसतं तर कुठेतरी एखाद्या जहागीरच्या तुकड्यावर गुजराण करत राहिला. पण शिवछत्रपतींचं स्वराज्य आहे हे उभं राहिलं पाहिजे या अस्मितेसाठी सर्जा सहन करत राहिला. जखमा वाहत आहेत, रक्त वाहत आहे. अरे कुणीतरी यावं, बदली भरून आणावी मिठाच्या पाण्याने आणि संभाजी राजांच्या अंगावर फेकली जायची चल करता आग 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 वच. तोंडातून सू नाही, हो नाही, किचू नाही, सहन करत राहिलाय, सोसत राहिलाय सर्जा संभाजी राजा. जगाच्या इतिहासामध्ये एक उदाहरण दाखवा, इतकं सहन केलंय, सोसलंय कोणी. येशू ख्रिस्ताच्या हाताला खिळे बांधले गेले, एवढ्या यातना सहन केलाय कोणी? इतिहास एकच नाव सांगतोय, सर्जा संभाजी राजे. जी सजा संभाजी राजांना सुनावली जायची तिचा अंमल अगोदर केला जायचा कवी कलशांवर. कवी कलश उमाजी पंडित त्यांचं मूळ नाव, ब्राह्मण होते. इथं जात महत्वाची नव्हती. मरणाच्या दारेपर्यंत, मृत्यूच्या गोटामध्ये असताना शेवटपर्यंत सहन करत राहिलेला त्यांचा सहकारी म्हणजे कवी कलश. याला सजा दिल्यामुळं याचं मन दळवल. कवी कलश सहन करत राहिले, सोसत राहिले. येसुबाईंचे काही पत्रव्यवहार चालत होते आणि येसुबाईंनी सांगितलं, गणोजी शिर्क्यांना सांगितलं होतं, अरे स्वराज्याची कदर जो करत नाही त्याच्याशी नात्याचे पदर आम्ही जोडत नाही. येसुबाईंनी सुद्धा सांगितलं, शिव छत्रपतींनी उभारलेलं स्वराज्य आहे, माझ्या कपाळाचा कुंकू गेला तरी चालेल, पण मी स्वराज्याच्या चाव्या तुझ्या हातात औरंगजेबा कधीच देणार नाही. अखेर शेवटची सजा सुनावण्यात आली, संभाजी राजांचं मस्तक छाटण्याची. फाल्गुन वद्य अमावस्या, दुसऱ्या दिवशी पाडव्याचा दिवस. प्रत्येकाच्या घरी गुढ्या तोरणं लावून नववर्षाचं स्वागत केलं जातं. तारीख होती इंग्रजी तारीख 11 मार्च 1689 आणि सजेचा अंमल सुरू झाला. औरंगजेबाची छावणी तेव्हा निघाली होती, बहादूरगडावरून येऊन पोहोचली होती वडुबुद्रुक तुळापूरला. भीमा भामा इंद्रायणी नदीच्या संगमावर असलेला तुळापूर, पलीकडच्या बाजूला वडुबुद्रुक. आणि एका वधस्तंभाला कृश झालेलं संभाजी राजांचं शरीर बांधण्यात आलं. अमावस्याची रात्र होती, दूरवर काळोख पसरलेला होता. ची 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 करत एखादा पक्षी उडायचा आणि तो काळोख भेदत निघून जायचा. जमदाड्याचं पातळ घेतलेले 2 हापशी संभाजी राजांच्या पुढ्यात येऊन पोचले होते आणि संभाजी राजे कधीच मृत्यूच्या दारात जाऊन पोचलेले होते. अंगामधली धगधग फक्त सांगत होती, संभाजी राजा जिवंत आहे. अरे संभाजी राजांच्या पुढ्यामध्ये जमदाडा घेतलेला हापशी आणि उसाचं कांड कापावं कोणत्याने, तसं एका जमदाड्याच्या घावामध्ये संभाजी राजांची गर्दन शरीराविना वेगळी झाली. संभाजी राजांचं मस्तक वेगळं झालं. संभाजी राजांच्या मनामध्ये विचार आला. आभाळाकडे पाहून संभाजी राजे म्हणत राहिले, आबासाहेब, आभाळा एवढ्या भरल्या डोळ्यांनी तुम्ही आमच्याकडे बघत असाल, पण तुमचं आभाळा एवढं रूप बघायला आबासाहेब आम्हाला डोळे तरी कुठे उरले हो. आग्र्याच्या कैदेतून निघताना मोठ्या विश्वासाने आम्ही तुमच्या हातात हात दिला होता आबासाहेब, यथावकाश आम्ही महाराष्ट्रात पोहोचू. आबासाहेब, आता तो हात द्यायला आमचे हात तरी कुठे उरले हो. तुम्हाला आर्त किंकाळी मारावीशी वाटते, आम्हाला आरोळी द्यावीशी वाटते आबासाहेब, पण ती आबासाहेब म्हणायला आमच्या तोंडात जीभ तरी कुठे उरली हो आबासाहेब. संभाजीच्या रक्ताच्या शिंपडण्यानं स्वराज्याचं मंदिर जर बांधलं जात असेल आणि शिवपुत्र संभाजी म्हणून मला मृत्यूच्या दारात असाच जावं लागत असेल, तर रायगडावरच्या जगदीश्वराला एकच मागणं सांगेल, एकदा नव्हे तर 1000दा जन्माला घाल, पण 1000दा जन्माला घालताना प्रत्येक वेळेस शिवपुत्र संभाजीच म्हणून जन्माला घाल.
शिवरायांचं मस्तक भाल्याच्या फाळाला अटकावण्यात आलं, मुघली छावणीतून फिरवण्यात आलं आणि तो भाल्याचा फाळ सगळ्यात शेवटी भीमा इंद्रायणीच्या एका वाळूच्या ढिगाऱ्यावर रोवण्यात आला. संभाजी राजांच्या मस्तकातून रक्ताचे 2 थेंब निघालेत. भीमा नदी इंद्रायणीच्या पात्रात मिसळले. भीमा इंद्रायणी शहारल्या, थरारल्या, तिरपा नजरा करून आसवं ढळू लागल्या. 350 वर्ष झालीत. आजही भीमा इंद्रायणी रडतायत, डोळ्यातून आसवं काढतायत आणि तुम्हाला आम्हाला सांगतायत खरा सर्जा संभाजी तुम्हाला आम्हाला अजून कळलाच नाही. दुसऱ्या दिवशी डोहात पाय बुडून बसलेला औरंगजेब जेव्हा संभाजी राजांच्या मृत्यूची बातमी एक हाडाकारा त्यांना सांगण्यासाठी गेला आणि त्यांनी सांगितलं, हुजूर शैतान शंभा मर गया, शब रात का जश्न होना चाहिए. औरंगजेबाने खाडकन त्याच्या एकात एक मुस्काटात देऊन सांगितलं, कौन मर गया, कौन मर गया. जिसने मारा वो मर गया और जिसको मारा वो संभा अमर हो गया. आणि पायामध्ये त्या डोहामध्ये पाय बुडून बसलेला औरंगजेब स्वतःच्या मनाशी पुटपुटत राहिला, सचमुच छावा था छावा, शेर का छावा. सचमुच छावा था छावा, शेर का छावा. हमने निकाल दी आंखें उसकी, लेकिन टपके नहीं उसमें से 2 बूंद हमारे सामने कभी. हमने काट दी जुबान उसकी, लेकिन निकले नहीं रहम के 2 लफ्ज हमारे सामने कभी. हमने तोड़ डाले हाथ उसके, लेकिन फैला ही नहीं उसने अपने बाहु हमारे सामने कभी. हमने काट डाले पांव उसके, लेकिन टिके नहीं उसने अपने घुटने हमारे सामने कभी. हमने तोड़ डाली गर्दन उसकी, लेकिन झुकी नहीं उसकी गर्दन हमारे सामने कभी. सचमुच छावा था छावा, शेर का छावा. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या लौटना पडेगा खाली हात, ऐसे ही दिल्ली. स्वराज्य जिंकण्याचं स्वप्न घेऊन महाराष्ट्र आलेला औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रात लढत राहिला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबातून हजारो संभाजी इथं जन्माला आले, औरंगजेबाशी लढत राहिले, झुंजत राहिले. महाराष्ट्र लढला, झगडला आणि याच मातीत, महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेबाची कबर करून मगच शांत राहिला. ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या शौर्याची, ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या धैर्याची, ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या धाडसाची, ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या साहसाची, ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या स्वाभिमानाची, ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या अभिमानाची आणि ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या ज्वलज्वलंत तेजस्वी आत्मबलिदानाची. जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी सांगितलं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी राजांनी दाखवलं. शाहीर योगेश आपल्या कवितेमध्ये म्हणतात, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में आज तेरी जय जयकार है, कोटि कोटि कंठों में आज तेरी जय जयकार है. अमर शंभू तू अमर हो गया, तेरी ही जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था. है तुझे दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. धन्यवाद. जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय.